आता तरी तुला कळलं असेल की मंत्र्याने त्याचं काम केलंय. हो. आता फोटो काढण्याचं काम पटकन केलं पाहिजे. 3 वाजले. पुढच्या 1 तासात म्हणजे 4 वाजण्याच्या आधी मला फोटो काढले पाहिजे. का असं 1 तासात का? अगं म्हणजे विवाह मंडळ बंद होईल ना, सो ते बंद होण्याच्या आधी माझे फोटोज तिथे पोहोचले पाहिजेत. हा बरोबर आहे. मग चल लवकर. चल. मुलांचं चांगलं व्हावं एवढंच आपल्याला वाटतं, आणखी काय. बरोबर आहे. अहो पण काका जुई लवकर आली तर ते होईल ना. येईल बाळा, येईल ती. एवढी काय घाई आहे? हं? येईल. नाही नाही काका, काय ना, अजून उशीर झाला ना तर ते विवाह मंडळ बंद होईल आणि मग नोंदणी करायचं राहून जाईल. आणि नोंदणी नाही झाली तर मग जुईचा फोटो मावशी समोर कसा जाईल? त्याच्यावर विश्वास ठेवायचा. त्याच्यावर तो सगळं व्यवस्थित करतो. आणि तुला सांगू, अहो काका तुमचं बरोबर आहे, पण आज त्याने आम्हाला सगळं व्यवस्थित करायला सांगितलं. चला मी रेडी आहे. असू दे. चला पटकन निघूया आपण. चला पटकन निघूया. जुई, अगं काय गडबड काय आहे? झालं ना सगळं व्यवस्थित नीट आवरून, कशाला घाई? एक मिनिट. हा बोलायचं? आलो. हा आलो. 1 मिनिट. बाबा रे, मी मंत्र म्हटलाय. अरे मला माहिती आहे, तुला मंत्र म्हणायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून तेवढा टाइमपास केला मी. नको नको त्या विषयावरती बोललो. मुलं ठोणगी असतात. आता तू वेळ काढू नकोस, कारण मंत्राला 1 तासाचं लिमिटेशन माहिती आहे ना तुला. अरे बापरे, सॉरी. हा चल चल चल, चला निघाला तरी चालेल तुम्ही. अहो काका, अरे म्हणजे तुम्हीच म्हणालात ना उशीर होतोय, म्हणून मी तसं म्हणतो. ओके ओके, मी जुईला घेऊन फोटो स्टुडिओ मध्ये जातो. पण 4 वाजण्याच्या आधीच चला. का? अरे ते विवाह मंडळाचं ऑफिस बंद होऊ शकतं ना, म्हणून. हो बरोबर. ओके ओके, आपण एक काम करूया बाबा, तुम्ही आणि उदय काकांकडून पत्रिका घ्या जुईची, त्याची फोटोकॉपी काढा आणि विवाह मंडळाच्या इथे पोहोचा. ओके? नाही पण फोटोकॉपी कशाला? डायरेक्ट पत्रिकाच घेऊन जा ना, असंही डुप्लिकेट आहे ती. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना ते प्रकरण मागचं. हो पण तरी एक सेफ साईड तुमच्याकडे एक कॉपी असावीच. हो हो बरोबर आहे. बघतो हा मी. अमृता, कुठे जपून ठेवलीस ग पत्रिका? रद्दी पेपर मध्ये असेल. आय मीन रद्दी पेपर जिथे ठेवतो ना तिकडे असेल. हो, ते काय एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे आमची, म्हणजे रद्दीत ठेवली की सेफ राहते. बघतो मी इथेच शोधतोय. हा. सापडते. मिळाली का कैलास? सापडली सापडली सापडली. वरच होती, जपून ठेवली होती. ओके, उद्या आपण एक काम करूया, आता आपण डिरेक्टली विवाह मंडळाच्या इथे भेटूया. ओके चालेल. चलो चल जुई. चला चला चला, सांभाळून.
हा घ्या फॉर्म, सगळी माहिती लिहिली याच्यामध्ये. ही पत्रिकेची फोटोकॉपी आणि हा मुलीचा फोटो. दांडेकर बाई यायच्या आधी इथून निघालं पाहिजे. जन्मतारखेच्या इथे इतकी खाडाखोड का? हा ते थोडं. थोडं काय थोडं, जन्मतारीख ओळख असते माणसाची. मग आता पुन्हा वेगळा फॉर्म भरावा लागेल का? आता राहू दे, पुन्हा येताना मुलीची जन्मतारीख पाठ करून या. बरं, नाव काय म्हणालात मुलीचं? कोमल शंकर पाटील लिहिले ना त्यात. तुमची कोण? माझ्या मामाची मुलगी. सगळी माहिती लिहिली आहे फॉर्मवर. तरी आम्हाला उलट तपासणी करावीच लागते आणि मॅडम नसताना तर करावीच लागते. नाहीतर एक काम करा, मॅडम येईपर्यंत थांबा. नाही नको. नाही तसं नाहीये, एकदा जर तुम्ही मॅडमशी बोललात तर तुमचं क्लिअर बोलणं होईल. उगाच असिस्टंटला असं सांगितलं होतं आणि तसं सांगितलं होतं असं व्हायला नको. हो पण मला तसं काहीच म्हणायचं नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तरी बघा हा, मॅडम येतीलच इतक्यात डबा खाऊन. नाही नको, मला निघायचंय. ऍक्च्युली मुलांच्या शाळेत जायचंय, थोडी घाई आहे. अच्छा असं आहे का? तुम्ही जरा थांबा, मी एकदा फॉर्म नजरेखालनं घालते. हो जरा लवकर. हा हो. अरे किती वेळ लागणार आहे यांना अजून? थांबा फोन करून विचारतो. नको मग काका सारखं सारखं विचारत जाऊ नका ना. नको म्हणजे हे बघ हे आलेच. ए दादा फोटो काढले? हो काढले. हे बघू ग कसे आलेत फोटो. काका ते आपण नंतर पण बघू शकतो ना, आधी ते फोटो तिथे जाणं गरजेचं आहे ना. तेच तुला मी सांगतोय, लक्षात ठेव. फोटो कसे आलेत म्हणून बघत बसू नको, आधी तिथे नेऊन दे. हा ठीक. चल जा तुम्ही. ऑल द बेस्ट. हा लवकर चला 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 चला. हा सगळं ओके. हो ना, मग प्लीज मला जरा लवकरात लवकर कळवा. हा हो हो नक्कीच. दिलेला नंबर तुमचाच आहे ना? हो माझाच आहे. नंबर चालू आहे ना? हो. येऊ आता? ऐका ना, आता काय? दांडेकर विवाह मंडळाला भेट दिल्याबद्दल तुमचे आभार. ओह थँक्यू सो मच. येते हा मी. बाबा आता आपण काय करायचं? आपण थोडं थोडं कोकम सरबत पिऊयात. काय झालं? तो पेपरवाला जसं दारातूनच पेपर टाकतो तसं तुम्ही फोटो पण दारातूनच टाकून आले की काय? काका तिकडे समोर बघा. काय समोर बघा. अरे लपा 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 लपा. अरे वहिनी इथे कशी? कळलं ना आता कोमलच्या पत्रिकेचे फोटो कशाला मागितले होते ते. अच्छा, म्हणजे वहिनी कोमलचे फोटो घेऊन विवाह मंडळात आली होती. एकाच वेळी सेम विचार सेम प्लॅन करणारी माणसं या जगात असतात ना, हे मला आज पटलंय. अरे पण आता आपण काय करायचं? जुगलबंदी. काय? प्राजक्ताची आपण आता जुगलबंदी करायची. तिच्यापेक्षा फक्त एक पट्टी सूर वर लावायचा, हा तरच आपण जुगलबंदी जिंकू शकतो. ग्रेट. पण बाबा नेमकं काय करायचं? नाही नाही दादा, काका बरोबर बोलतात. प्राजक्ता वहिनी आणि आपल्या जुगलबंदीमध्ये आपणच जिंकायला पाहिजे. तुमचं नेमकं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाहीये. ताई दादा आहे ना, हे बघा, तुमच्या दोघांचं नाव तिथे नोंदवायच्या आधी आपल्याला कोमलच्या नावाचा फॉर्म तिथून गायब करावा लागेल. अरे पण कसा? त्यासाठी आपल्याला एक असा माणूस लागेल
जो दांडेकर बाईंच्या समोर आला ना तरीही चालेल. अरे पण असा कोण आहे? बनी. जुई, बनीला फोन लावून इथे बोलवून घे. हो करते कॉल. हॅलो. हा मला ना आता कंटाळा आला याचा. हॅलो हॅलो. कामाचा कधी कंटाळा करू नये. कामाचा कंटाळा नाहीये रे. हे वर्क फ्रॉम होम असलं ना की असंच असतं, नेटवर्क इश्यू. 2 मिनिटाच्या कामाला ना 10 मिनिटं लागतात. अगं होईल काम, डोंट वरी. एवढी चिडचिड करायची नाही ग. ताई कामात आहात का? हा पण बोल, हे चालूच राहणार आहे, बोल. हे बघा मी काय बनवलंय. अरे वा, बघू. तुला पण जमतंय सगळं. जमतो म्हणजे माझ्या बाहेरची सगळीच माणसं ऑलराऊंडर आहेत, कळलं? अरे वा. मग तुझ्याच बाबतीत नेमकं काय चुकलं ते? म्हणजे मस्करी गेली. हे वा कोमल, खूप छान बनवलंयस हं. खूप मस्त आहे. देव काय म्हणतो, रिकामाची वेळ कामाशी लावावा. पण तू चांगलाच लावलंयस हं कामाला. नाही नाही ताई, ते तुमच्याकडेच राहू द्या, माझ्याकडून तुम्हाला. मी ना आता दुसरं काहीतरी बनवते. ताई तुमच्या लॅपटॉप साठी ना कव्हर बनवते मी. हे माझ्या ब्लूटूथ साठी पण वॉटरप्रूफ कव्हर बनव ना. गंधार पावसाळ्यात प्रॉब्लेम येतो. होते. मला कळत नाहीये, मला सारखं असं का वाटतंय. काय ते? जेव्हापासून तू हिचा आणि आलापचा विषय माझ्या समोर काढलास ना, तेव्हापासून मला हीच आपल्या घरची सून दिसते. अरे मग चांगलंच आहे ना. फक्त हा विषय आता नको. का? आई आल्या. हॅलो. हा कामात आहेस का ग? होय, पण हे चालूच राहणार. बोला ना. गंधार तू? हा, हे काय ब्लूटूथ आणि काम. बरं, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल की. उद्या तू घरनं काम करू शकतेस का ग? का? काय झालं? अगं त्या दांडेकर विवाह मंडळाच्या दांडेकर बाई आहेत ना, त्यांना उद्या मी घरी बोलवले आलापच्या लग्नाच्या संदर्भात बोलायला. अच्छा. मग तुम्ही दोघं असाल तर बरं होईल. हो, पण आलाप असणार आहे का घरी? म्हणजे तो घरी असला तर जास्त चांगलं होईल ना. हो, तो असणार आहे. पण आई, विवाह मंडळापेक्षा तो एक ऑप्शन आहे रे. म्हणजे याविषयी माझं आईंबरोबर ऑलरेडी बोलणं झालंय. ठीक आहे, मी आहे उद्या. तुझं काय? आलापच्या लग्नाचा विषय हा माझ्या कामापेक्षा जास्त महत्वाचा आहे. सो मी असणारच आहे. आणि माझी खात्री आहे दांडेकर बाई आलापसाठी नक्कीच योग्य स्थळ सुचवतील. तेच व्हायला हवंय. बरं, तुमची कामं चालू द्या, मी आले. मी कोमलचा विषय बोलत होतो, थांबवलंच कशाला? अरे आपण कोमलचं नाव सांगण्यापेक्षा ते आपोआपच त्यांच्या समोर येणार आहे. म्हणजे त्या दांडेकर विवाह मंडळात मामांनी कोमलचं नाव नोंदवलं. त्याच विवाह मंडळात? कसं काय? त्यांची एक शाखा नाशिक मध्ये पण आहे, तिथेच नोंदवलंय. पण आई जसं आता म्हणाल्या ना की त्या आलापसाठी योग्य अशी मुलगी सुचवतील, कोमलचं सुद्धा नाव पुढे येऊ शकतं ना. अच्छा. त्या दांडेकर बाईंनीच कोमलचं नाव सुचवलं ना तर आपलं काम आपोआपच होऊन जाईल. जुई, काय? तू एवढा मोठा प्लॅन करशील वाटलं नव्हतं मला. अच्छा, म्हणजे आई बाबांनी प्लॅन तुला पण सांगितला? त्यांनी नाही सांगितलं. मग? अरे जेव्हा तू बोलली ना मला ते दांडेकर विवाह मंडळाचे इथे यायचंय, तेव्हा मला कळलं. काय? काँग्रेस जुई, काँग्रेस आलाप. थँक्यू यार. त्याच्याबद्दल तुम्ही लोक पळून जाऊन रजिस्टर वाले लग्न करणार ना, आणि मला इथे साक्षीदार म्हणून बोलवलंय.
बनी तुझं डोकं जरा जास्तच धावतं रे. अरे ऑफकोर्स रॅपर आहे मी, माझं डोकं जगापुढे धावलंच पाहिजे. बच्ची बोताड. जरा ऐकून घेशील नीट? अरे यार बोत लागते यार, असं काय करते? हो ना, मग जरा शांतपणे ऐकून घेत जा आधी. ठीक आहे बोल. बनी ऐक, जुई बोलते ना. बनी ठीक आहे कोणी बोला, मी ऐकतो. हा तर बनी, प्लॅन नुसार तू आणि मी इथे बाहेर खोटं खोटं आणि मोठमोठ्याने भांडायचं. हा, भांडणाचा आवाज ऐकून दांडेकर बाई बाहेर येते आणि त्याच वेळी जुई तू तिकडच्या फाईल्स मधून कोमलचा फॉर्म शोधायचा आणि तो फाईल मधून आउट करून टाकायचा. ओके. पण ही कोमल कोण आहे? अरे फॉर्म ती शोधणार आहे, ती बघेल ना. तुला मोठमोठ्याने भांडायचं हे लक्षात ठेव. ओके, पण कुठल्या विषयावर भांडायचं? अरे माझं आता याच्याशी खरंच भांडण होईल. अरे तू सुचेल ना कशावर भांडायचं ते नंतर. उदय शांत शांत. तू एक काम कर, तू जा आणि तू काम सुरू कर. जा, ऑल द बेस्ट. आणि तुम्ही दोघं तोपर्यंत आम्ही कोकम सरबत पिऊन येतो. काका ही वेळ आहे का कोकम सरबत प्यायची? तुम्ही लपायला जागा शोधा कुठेतरी. कुठे लपू? बाबा बाबा आपण तिथे लपूया, तिकडून लक्ष्मण ठेवते. चला 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 चला. तुला माहिती आहे ना काय करायचंय ते? नमस्कार. नमस्कार. नाव? जुई भोळे, म्हणजे जुई कैलास भोळे. मी मगाशी येऊन गेले. तुमचं काही मॅडम बरोबर बोलणं झालंय का? हो. ठीक आहे, तुम्ही बसा, मॅडम येतीलच एवढ्यात. ओके. या बघा मॅडम आल्याच. तुम्ही बोलून घ्या, मी आलेच. ओके. मॅडम मी फोटो, पत्रिकेची फोटोकॉपी आणि पत्रिका आणली आहे. मॅडम मी फोटो, पत्रिकेची फोटोकॉपी आणि पत्रिका घेऊन आली आहे. ऍक्टिंग ऍक्टिंग करायची ऍक्टिंग. हा हा बोल. हाला. ए तू जास्त बोलू नको. तू जास्त नको बोलस. एक फाईट देईल ना, तू डाऊन होशील. मॅडम बाहेर काहीतरी झालंय वाटतं. मी तुला 4 देईन. 4 यार देईल. अरे चाल, मी पोरींशी नादात चल रे, चाललो. चल. मॅडम बाहेर कोणीतरी मोठमोठ्याने भांडण करतंय. बाहेर जाऊन बघायला हवं ना काय चाललंय ते. अहो मॅडम, बाहेर कोणीतरी मोठमोठ्याने भांडतंय. अहो मी पण त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते पण काहीच बोलत नाहीयेत त्या. हॅलो. हॅलो. आलं लक्षात. आणलीत का पत्रिका? हो आणि फोटो? हो. द्या, नोंदणी करून घेते. हा मॅडम कानाला लावायचं मशीन. अगं बाई विसरले वाटतं, लक्षातच राहत नाही हल्ली. मॅडम बाहेर कोणीतरी मोठमोठ्याने भांडतंय. हा? बाहेर कोणीतरी मोठमोठ्याने भांडतंय. तू कशाला मोठमोठ्याने ओरडतेस? ऐकू येतंय मला. बाहेर कोणीतरी भांडतंय. हा ए तू माझ्या नादात लागू नको. तुला माहित नाही माझी ओळख किती आहे ते. तुला ना इथल्या इथे असायला. तोंडावर बोल माझ्या. हो येतोय खरा मला पण आवाज. तू बस, आम्ही येतो जरा बघून. कोण एवढं दंगा करते जरा बघू दे. माझ्या ऑफिसच्या बाहेर कोणाला बोलला रे तू? तुला बोललो. ए फॅशन सेन्सची अक्कल आहे का तुला? तुला नाहीये, ह्याचे वाढवलंस. ए, दाढीवर यायचं ना. केसांवर राहायचं. अरे तुझ्या अक्कल आहे का रे? आपण काय करायला आलो इकडे? नाही कळत. अरे तू मंद आहेस का जरा? ए त्या टोपीच्या खालच्या डोक्याला असा देईन ना. हा, चल त्याची दाढी अरे, तू कापायला. तिकडे जा ना. तू जा तिकडे. अरे जोरात 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 का जोरात? हा, बोल ना. हे बघ तुला कळतंय का आपण इथे कसं नाही काय कळलं मला. काय करणार? चल रे, चल. अरे जरा थांबा भांडणं. ए मध्ये बोलू नका. हा आणि आम्हाला थांबू पण नका आता. ए मला थांबायची हौस नाही. माझ्या ऑफिस समोर मारामाऱ्या नकोत, कळलं ना? बाहेर जा आणि का हवेचा मारामाऱ्या करा. आणि तू तू तो तो हा ना तू? कृष्णा बोळे. मग तू इथे काय करतोय? तुझी बहीण आतमध्ये बसली आणि मारामाऱ्या कसल्या करतो तू इकडे?
नाही नाही मी हाऊस म्हणून मारामारी नाही करत आहे. याने गुन्हाच तसा केलाय. काय केलं बाई गुन्हा? हा काय केलं? हाडाची काढारी तू बोल. हा असा रस्त्यावरून चालला होता. मग त्यात काय गुन्हा? नाही, गुन्हा पुढे आहे. हा तो असा चालला होता ना, तर असा इथे आला आणि थुंकला. रस्त्यावर थुंकला? हा ऑफिस समोर थुंकला. हा थुंकला? हो या कुठे गेला? काय बोलतो? बोल ना, बोल ना, बोल ना, तू बोल ना, बोल ना. काय सापडली. रस्त्यावर थुंकतो? गेली कुठे माझी छडी? चांगली अद्दल घडवते त्याला. त्यावर थुंकतो म्हणजे काय? तू बस ग, आले मी. कोमल